नमस्कार. प्रवासातच आहे, परंतु एका महत्त्वाच्या विषयावरती भाष्य करावं, काही बोलावं, आपल्याशी संवाद साधावा असं वाटलं आणि त्यामुळे गाडी साईडला घेऊन हा व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच करतोय. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता व्हायचा असेल तर तुम्ही बऱ्यापैकी बिंडोक, बऱ्यापैकी मूर्ख आणि बऱ्यापैकी गुंड प्रवृत्तीचे असायला हवं, अशी आता प्रमुख अट असते. देश पातळीवरती अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी वगैरे आणि राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे वगैरे त्यातल्या त्यात सुसंस्कृत नेते भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत होते. तेव्हा राष्ट्र प्रथम किंवा राष्ट्र सर्वोपरी वगैरे स्लोगन असायचे भारतीय जनता पार्टीचे. आता देश पातळीवरती नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस गँग म्हणजे बावनकुळे, रवींद्र चव्हाण, अमित साटम, प्रसाद लाड वगैरे आणखीन असे लोक भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करू लागल्यावर, प्रवीण दरेकर वगैरे सगळेच ते राष्ट्रप्रथम वगैरे आता काय राहिलेलं नाही. आता भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अदानी प्रथम, हरदीप पुरी प्रथम, त्यानंतर भाजप, त्यानंतर महाराष्ट्र वगैरे वगैरे असं सगळं परिवर्तन झालेलं आपण सगळेच जण पाहतोय. हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, टिपू सुलतान विषयी जे काही बोलले त्यातील एक समकक्ष हा शब्द जर सोडला तर बाकीचं माझ्या मते काहीही गैर नव्हतं. कोल्हापूरचे आपले खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारसदार शाहू छत्रपती महाराज यांनी स्वतः परवा शिवजयंतीला तेच अधोरेखित केलं. हर्षवर्धन सपकाळ एक सुसंस्कृत आणि विचारी नेते आहेत. शिवजयंतीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर दंगली घडवू शकतात किंवा सामाजिक वातावरण खराब करू शकतात. हा गंभीर धोका लक्षात घेऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा मोठेपणा दाखवला. टिपू सुलतान वाघासारखा लढला तो इंग्रजांच्या विरोधात. तत्कालीन भारतीय जो काही भूप्रदेश होता त्या भूप्रदेशावरती राज्य करणाऱ्या प्रमुख पेशवा आणि निजामाने इंग्रजांविरोधाच्या लढ्यामध्ये आपल्याला साथ द्यावी असा टिपूचा प्रयत्न होता. त्यासाठी त्याने निजाम आणि पेशव्यांच्या खूप साऱ्या मिन्नतवाऱ्या केलेल्या होत्या, परंतु त्या दोघांनीही, निजाम आणि पेशव्यांनी, त्या कधीच मान्य केल्या नाहीत. उलट ते इंग्रजांच्या साथीला गेले आणि टिपूच्या विरोधामध्ये लढले. हा खरा इतिहास आहे, हे वास्तव आहे. टिपूने ब्राह्मणांच्या हत्या केल्या हे खरं आहे, परंतु त्या का? तर सर्व प्रकारची मदत करून सुद्धा आणि त्यांना सर्व प्रकारचा अगदी मान सन्मान देऊन सुद्धा त्या ब्राह्मण वर्गाने त्याच्याशी गद्दारी केली. म्हणून ब्रिटिशांना साथ दिली त्या लोकांनी, म्हणून तो हिंदू धर्माच्या विरोधात कधीही नव्हता. अन्यथा त्याच्या प्रशासन व्यवस्थेत किंवा मंत्रिमंडळात म्हणू आपण, हिंदू अधिकाऱ्यांचा प्रचंड मोठा भरणा कसा काय असला असता. त्यानंतर त्याच्या त्या संस्थानामध्ये किंवा त्याच्या राज्यात जवळपास 200हून अधिक मंदिरांना त्याचं अनुदान सुरू होतं. आपले हिंदू शंकराचार्यांना त्यांनी एका आश्रय आणि मदत देऊ केलेली होती सगळी. या सगळ्याच्या कागदोपत्री नोंदी आजही उपलब्ध आहेत. तो जर टिपू सुलतान हिंदू धर्माचा विरोधक असता तर हे सगळं शक्य झालं असतं का? तत्कालीन जगातले अनेक देशांमध्ये त्याचे दूत नियुक्त होते. म्हणजे पहा, त्याला जागतिक राजकारणाची उत्तम समज होती. अगदी इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी पेशवे आणि निजाम आपल्याला मदत करत नाहीत हे लक्षात आल्यावरती थेट फ्रान्सकडून त्यांनी मदत मागितल्याचे पुरावे आहेत. नेपोलियन बरोबर त्याचा संवाद होता. निसर्ग संवर्धन, शिक्षण, आरोग्य आदी विविध क्षेत्रामध्ये तत्कालीन मैसूर प्रांताची प्रगती आश्चर्यचकित करणारी होती. जगात कुठेही क्षेपणास्त्र बनली नव्हती. तेव्हा टिपू सुलतान तंत्रज्ञानाचा वापर करून त्याने क्षेपणास्त्र बनवून घेतली होती. त्या काळी साधारण 100 मीटरपर्यंत हवेतून जाऊन त्याचा स्फोट व्हायचा त्या क्षेपणास्त्रांचा. टिपू जिवंत असेपर्यंत ब्रिटिश प्रचंड धास्तावलेल्या अवस्थेमध्ये होते. त्याचा युद्धात दगाबाजीने मृत्यू घडवून आणल्यानंतर इंग्रजांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय भूप्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. ही वस्तुस्थिती आहे. 1770 ते 1799 अशी सर्वसाधारणपणे टिपूची जी काही 25-30 वर्षांची सगळी कारकीर्द आहे तिचा अगदी बारकाईने अभ्यास करताना तटस्थपणे त्याच्यावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि महाराजांच्या युद्धनीतीचा मोठा प्रभाव आणि पगडा होता हे आपल्याला ठाई ठाई जाणवतं. परंतु काही इंग्रज लेखक आणि काही वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी लेखकांनी
जे स्वतःला इतिहास संशोधक म्हणून घेत आलेत, अशांनी टिपू सुलतानला बदनाम केलं आपल्या लेखणीतून. तो धर्मांध होता, तो हिंदूंचा कर्दन काळ होता, वगैरे वगैरे अनेक वावड्या उडवून दिल्या त्यांनी. लिहिण्याचे अधिकार सगळे त्यांच्याकडे होते, आपल्याला लिहिता वाचताच येत नव्हतं. त्यामुळे बरीच वर्ष त्यांनी लिहिलेलं खोटं नाटं आपल्या सगळ्या लोकांना, बहुजन समाजाला खरं वाटत राहिलं. परंतु आता सरफराज अहमद यांच्यासारख्या आणखीन काही इतिहास संशोधकांनी प्रचंड मेहनत आणि प्रचंड अभ्यास करून, देशभर फिरून, अनेक संदर्भ आणि पुरावे जमवून टिपू सुलतान याचं खरं चरित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. त्याआधी द.ना. पिंगळे यांच्यासारख्या एका मराठी माणसानेही अनेक वर्षापूर्वी हे काम अतिशय दर्जेदारपणे आणि अभ्यासूपणे केलेलं आहे. टिपूचं सगळे चरित्र मराठीमध्ये आणलेलं आहे. होतं काय की आपण हल्ली वाचत नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या IT सेलच्या विकृत धर्मांध जाळ्यामध्ये आपण फसत राहतो. फार नाही, अगदी रोज एखाद्या पुस्तकातलं 2-4 पानं जरी वाचत राहिलो तरी असे आपण संभ्रमित होणार नाही. करूया आपण लवकरच अभिव्यक्तीवरती, टिपू सुलतान विषयावरती एक सविस्तर एपिसोड. त्यात सगळे संदर्भ आणि सगळे पुरावे अगदी डिटेलमध्ये तुमच्या समोर ठेवतो. असो, आज खरं तर विषय भारतीय जनता पार्टीच्या गुंड आणि बिंडोक कार्यकर्त्यांचा आहे. गुंड आणि बिंडोक, होय. मागे आपल्या सगळ्यांना आठवत असेल की पुण्यामध्ये निवडणुकांच्या काळात निर्भय बनूच्या सभेला जाताना भारतीय जनता पार्टीचा पुण्याचा तो अध्यक्ष धीरज घाटे का असंच काहीतरी नाव आहे त्याचं, त्याने निखिल वागळे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भर रस्त्यामध्ये त्यांची गाडी फोडली आणि त्यांना बाहेर खेचून मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता अहिल्यानगरचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष काहीतरी अनिल मोहिते माझ्या मते त्याच नावाचा, त्याने काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्याचा फतवा जारी केला काही दिवसांपूर्वी. असंच मागे याच भारतीय जनता पार्टीचे सहकारी असलेल्या एकनाथ शिंदेच्या त्या सुरत गुवाहाटी गँगचा एक जबरदस्त सदस्य संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास 11 लाखांचं रोख बक्षीस जाहीर केलेलं होतं. आठवत असतील या सगळ्या गोष्टी आपणापैकी अनेकांना, आपल्या अभिव्यक्तीच्या प्रेक्षकांना. त्यावेळेला आपण त्याच्यावरती भाष्य केलेलं होतं. खरं तर आपल्या या महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या जिभा छाटण्याच्या वगैरे घोषणा करणाऱ्यांना तात्काळ अटक करून जेलमध्ये डांबण्याची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची. परंतु ते उलट अशा लोकांना मांडीवरती घेऊन त्यांचं कोडकौतुक करतात आणि निरपेक्ष वृत्तीने सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून जेलमध्ये डांबतात. राहुल गांधींची किंवा हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिभा छाटण्याची भाषा आपल्या या महाराष्ट्रात कधी होईल असा कोणी विचार तरी केला होता का? परंतु ते घडतंय, पाहतोय आपण सगळेच. देवेंद्र फडणवीस आहे तो सब कुछ मुमकिन आहे. काल राहुल गांधी भिवंडी कोर्टात आले होते. एका प्रकरणामध्ये आधीचे जामीनदार त्यांचे शिवराज पाटील चाकूरकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्या प्रकरणामध्ये नवीन जामीन देण्यासाठी. ते काय या अहिल्यानगरचा कोण तो फाटक्या अनिल मोहिते सारख्या बाजार बुनग्यांना भीक घालणारे नाहीयेत नेते राहुल गांधी. कन्याकुमारी ते काश्मीर असा उभा आडवा आपला संपूर्ण भारत देश राहुल गांधींनी एकदा नव्हे तर 2दा पायी चाललेला आहे पूर्ण देश, कोणालाही न डगमगता. तर मुंबई विमानतळावरून भिवंडीच्या दिशेने जाताना काल भारतीय जनता पार्टीच्या काही बिंडोक कार्यकर्त्यांनी मुलुंड आणि ठाण्याच्या मध्ये त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खातं महाराष्ट्रात नरेंद्र मोदींची कुठेही जाहीर सभा वगैरे किंवा रोड शो वगैरे असले की त्या सभेला कुणी काळं शर्ट घालून आला तरी त्याला त्या सभेच्या ठिकाणी प्रवेश देत नाहीत. नरेंद्र मोदींच्या रोड शोच्या मार्गावरती कुणी महिलेने आपल्या घराच्या बाहेर दोरीवरती काही काळे कपडे वगैरे वाळत घातले असतील तर ते सुद्धा गृह विभागाची माणसं, पोलीस अगदी 2ऱ्या-3ऱ्या मजल्यापर्यंत जाऊन ते काळे कपडे काढून टाकतात दोरीवरचे. आणि देशाचा विरोधी पक्षनेता असणाऱ्या राहुल गांधींच्या वाहनांच्या ताफ्यासमोर मात्र बिनडोक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना काळे झेंडे घेऊन बिनदिक्कतपणे पोलीस जाऊन देतात. काय म्हणायचं, साष्टांग दंडवत आहे देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्राच्या सध्याच्या गृह विभागाला सुद्धा. ती भिवंडीची केस पण अफलातून आहे लोक हो,
राहुल गांधींवरती ती केस दाखल करणारे संघ आणि भाजपचे लोक त्या केसमध्ये पुढे सुनावणीच्या वेळेला अक्षरशः तोंडावरती आपटणार आहेत. तुम्हाला सांगून ठेवतो मी, लक्षात ठेवा. पूर्ण नागडे होणार आहेत ते लोक. महात्मा गांधींची हत्या होण्यामध्ये RSSचा हात आहे असा आरोप राहुल गांधींनी भिवंडीच्या सभेमध्ये निवडणुकीच्या काही वर्षांपूर्वी केला होता. त्याने संघाच्या कुण्या उपटसुंभाच्या भावना दुखावल्या आणि तो कोर्टात गेला. तो एक मोठा रोग झाला हल्ली, भावना दुखावण्याचा. आता त्या बिंडोकांना अनेक गोष्टी मुळात माहितीच नाहीत. त्या जेव्हा राहुल गांधींच्या वतीने पुढे सुनावणीत कोर्टात सादर होतील तेव्हा आपण ही काय झक मारून बसलो अशी त्या सगळ्या संघोट्यांची अवस्था होणार आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा RSS आणि हिंदू महासभा या दोन्ही संघटनांचा सभासद होता. याचे कागदोपत्री अनेक पुरावे उपलब्ध आहेत. खुद्द नथुरामचा सख्खा भाऊ गोपाळ गोडसे आणि नथुराम हा RSSचा सक्रिय सदस्य होता हे लिहून ठेवलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये. सावरकरांच्या एका नातवाने सुद्धा मागे हे जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्याचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. त्याही पेक्षा, या सगळ्यापेक्षा अतिशय महत्वाची साक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांचीच आहे. महात्मा गांधींची ज्या वेळेला हत्या झाली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल आपल्या देशाचे गृहमंत्री होते. त्यांनी लगोलग त्या हत्येनंतर संघावरती बंदी घातली आणि सरसंघचालकांसह अनेक संघ स्वयंसेवकांना अटक करून कारागृहामध्ये डांबून टाकलं सरदार पटेल यांनी. तेव्हा जेलमधून सरसंघचालकांनी सरदार पटेल यांना एक पत्र लिहून असं त्या पत्रात लिहिलं की महात्मा गांधींच्या हत्येमध्ये आमचा काडीचाही सहभाग नाही, त्यामुळे कृपया आमची मुक्तता करा आणि RSSवर घातलेली बंदी सुद्धा उठवा. तेव्हा त्या पत्राला सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेलं उत्तर आजही आर्काइव्हमध्ये उपलब्ध आहे. त्या पत्रात सरदार पटेल म्हणतात, तुम्ही हातात स्वतः पिस्तूल घेऊन बापूंची हत्या केली नाही हे खरं आहे, परंतु देशाच्या फाळणीनंतर तुम्ही देशभरामध्ये जे काही विषारी वातावरण तुमच्या सगळ्यांच्या वक्तव्यांमधून निर्माण केलेलं आहे त्याची परिणिती आदरणीय बापूंच्या हत्येमध्ये झाली हे वास्तव आहे आणि त्यामुळे तुम्ही दोषी आहातच. ते पत्र सुद्धा सगळं कोर्टामध्ये सादर होईल. खुद्द नथुरामच्या भावाने लिहून ठेवलेलं आहे. नथुराम विषयी सावरकरांच्या नातवाने कबूल केलेलं आहे की हो, नथुराम हा संघाचा सक्रिय स्वयंसेवक होता आणि संघाने जे विषारी वातावरण निर्माण केलं म्हणजे ते तेव्हापासून अगदी आस्थागायत करतातच आहेत, तोच त्यांचा उद्योग आहे. त्यामुळे बापूंची हत्या झाली असं खुद्द तेव्हाचे देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी लिहून ठेवलेलं आहे. राहुल गांधी त्या प्रचार सभेत जे बोलले त्याला आणखीन कोणता पुरावा हवा आहे? मग बिनडोक भारतीय जनता पार्टीवाले गेले काल राहुल गांधींना काळे झेंडे दाखवायला. आज काही ठिकाणी त्या बातमीत प्रसिद्ध झालेलं वाचण्यात आलं की राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाची बदनामी वगैरे केलेली आहे, त्याचा आम्हाला निषेध करायचा होता म्हणून आम्ही काळे झेंडे दाखवले. त्या मूर्खांना हे माहीतच नाही की देशाची बदनामी नेमकी कशाला म्हणतात. RSS किंवा नरेंद्र मोदी भारतातील लोकशाही उद्ध्वस्त करून टाकतायत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतायत. सोनम वांगचुक यांच्यासारख्या ज्येष्ठ पर्यावरणवाद्याला, जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाला जेलमध्ये डांबून ठेवतायत. हे बोलणं म्हणजे देशाची बदनामी नव्हे. RSS किंवा भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी म्हणजे हा देश नव्हे. आणि देशाच्या बदनामीचं जर या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना इतकं सोयरसूतक असेल तर त्यांनी हे काळे झेंडे खुद्द नरेंद्र मोदींनाच दाखवायला हवेत. कारण खऱ्या अर्थानं देशाची बदनामी नरेंद्र मोदींनीच परदेशात अनेक वेळा केलेली आहे. 50 उदाहरणं देता येतील त्या सगळ्याची. त्या सुप्रिया श्रीनेत आणि काँग्रेसने ते मागे सगळं रील प्रकाशित केल्या होत्या. ही 1-2 पहा काही सेकंदाची. कोरिया आणि कॅनडा दौऱ्यामध्ये मोदींनी काय मुक्ताफळं उधळली होती देशाविषयी आपल्या. यार पता नहीं पिछले जन्म में क्या पाप किया था, हिंदुस्तान में पैदा हुए. ये कोई देश है, ये कोई सरकार है, ये कोई लोग है? चलो छोड़ो, चले जाए कहीं और. हमारे देश में आप जब विदेश से आते थे, एयरपोर्ट पर उतरते ही आपकी शिकायत क्या रहती थी? यार गंदगी बहुत है, सफाई नहीं है. ऐसा ही लगता था ना. हमने तय किया काम कठिन है लेकिन करना चाहिए, और हम नहीं करेंगे तो कौन करेगा जी?
जिनको गंदगी करनी थी वो गंदगी करके चले गए, लेकिन हम सफाई करके जाएंगे। काय म्हणणं आहे हे ऐकल्यावरती या भारतीय जनता पार्टीच्या मुलुंडमधल्या बिनडोक कार्यकर्त्यांचं? मूर्ख आणि बावळट कुडले असो. खरं तर राजकारणावरचे एपिसोड कमी करून विधायक बाबींवरती, सकारात्मक काम करणाऱ्या लोकांवरती अधिक फोकस करायचं ठरवलेलं आहे मी. परंतु कालचा त्या भारतीय जनता पार्टीच्या बिनडोक कार्यकर्त्यांचा सगळा मूर्खपणा काही व्हिडिओमधून पाहण्यात आला, वर्तमानपत्रातून वाचण्यात आला आणि मग त्यावरती काही बोलावं असं प्रकर्षानं वाटलं. त्यासाठी आजचा हा व्हिडिओचा प्रपंच केलेला आहे. इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.